चला तर मग आज तुम्हाला शेतकऱ्याच्या दारातलं सोनं दाखवते. तर शेतकऱ्याच्या बंगल्यासमोर, बंगला असो घर असो, त्याच्यासमोर 4 व्हीलर नसली तरी चालेल, पण 2-4 फळांची झाडं तर पाहिजेच पाहिजे. तर आमच्या दारामध्ये हे आहे आंब्याचं झाड. त्याला खूप अशा कैऱ्या आल्या, ते मोठ्या मोठ्या कोणीही आलं तर त्याचं लक्ष वेधून घेतात. आणि असं झाड सर्वांच्या दारामध्ये पाहिजे. आपल्याला सावली भेटते, फळं भेटतात आणि त्यांच्याकडं पाहूनसुद्धा खूप प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळं छोटी जागा असली तरी चालेल, पण एक आंब्याचं झाड, चिक्कूचं झाड नक्की लावा. जे तुम्हाला फळं आवडत असतील ते लावा. 2-3 वर्षामध्ये त्याला नक्कीच फळं येतात आणि तुम्हीही त्याचा आनंद घेऊ शकता, जसं आम्ही घेतो तसं. आता आमच्या इथं बघा, हे मोठं आंब्याचं झाड आहे, म्हणजे खूप मोठं पण नाही, पण मीडियम आहे. पण त्याला एवढे छान आंबे येतात. त्याला कैऱ्यांची साईज बघा तुम्ही किती छान आहे. आणि पिकल्यावर तर एवढे गोड लागतात खायला, आणि कैऱ्या पण गोड लागतात, आंबट वगैरे काहीच नाही. तर हे आहे आमच्या शेतकऱ्याच्या दारातलं सोनं, ज्याला आम्ही सोनं म्हणतो. सोन्यापेक्षा काही कमी नाही आहे आमच्यासाठी. आम्ही त्याची एवढी वाट पाहतो आतुरतेने, त्याला मोहर लागल्यापासून त्याच्या आंबे कैऱ्या मोठ्या मोठ्या होईपर्यंत. आणि नंतर ते फायनली एवढं डोळ्याला पाहायला छान वाटतं ना, की प्रत्येकाने याचा आनंद घेतला पाहिजे असं मलाही वाटतं. तर मी चालले माझ्या बाळाला स्कूलमध्ये घ्यायला. आता खूप ऊन झाले, 12चा टायमिंग झाला आहे आणि आता निघणार आहे. आमचं ह्यो डॉगेश भाई म्हणतोय मला पण यायचं आहे आता स्कूलला. म्हटलं नको बाबा येऊ, तू घरीच राहा. तर बघा आमचं हे बाळ, याला आज रडला नाही म्हणून एवढा खुश होता. मला आल्या आल्या म्हटलं मम्मी आज मी रडलो नाही. म्हणलं बरं झालं बाबा रडला नाही. आता तो एवढा खुशमध्ये लगेच मला आईस्क्रीम घ्यायची मला. आता म्हटलं बरं बाबा चल, तुला आता आईस्क्रीमच घेऊ. भर उन्हामध्ये आम्ही आईस्क्रीम घ्यायला गेलो. नंतर तिथं आता रोजच घ्यावं लागते, त्याच्यामुळं त्याला घेतल्या छोट्या छोट्या आपल्या 2-3 आईस्क्रीम, कारण त्याचा रोजचा स्टॉप झाला आहे तो आता. आणि त्या आईस्क्रीम खाऊन व्हिडिओचा मी ते एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.